राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळांना हिंगोलीचं पालकमंत्रीपद देण्यात आलं। एकीकडे पालकमंत्रीपद मिळालं नाही म्हणून अनेकांची नाराजी आहे, पण झिरवाळांनी मात्र हिंगोलीचं पालकमंत्रीपद दिलं म्हणून नाराजी व्यक्त केली आणि जाहीरपणे बोलून सुद्धा दाखवली। पाहूया पालकमंत्रीपदावरूनच्या नाराजी नाट्याचा हा आणखी एक अंक। नरहरी झिरवाळ राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री बनवल्यानंतर फडणवीस आणि अजितदादांनी नरहरी झिरवाळांच्या पदरात हिंगोलीचं पालकमंत्रीपदही टाकलं। संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय बघा, चित्ती असू द्यावे समाधान। मात्र झिरवाळ महाशयांना याचा विसर पडलेला दिसतो। एकीकडे पालकमंत्रीपद मिळालं नाही म्हणून अनेक जण रडतायत, तर ज्या हिंगोलीचं पालकमंत्रीपद मिळालंय तो जिल्हा झिरवाळांना गरीब आणि अल्प वाटतो म्हणून त्यांनी रडगाणं सुरू केलंय। पहिल्यांदाच मंत्री म्हणून पहिल्यांदा झालं, पालकमंत्री पहिल्यांदाच झालो तर झालो। आताही झाल्यावर मला समजलं का अल्प आणि गरीब जिल्हा। मला आता उद्याच्याला गेलो सोमवारी पहिले विचारणार आहे, तुम्ही गरीबाला गरीब जिल्हा का दिला? पालकत्व मिळालेल्या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी पालकमंत्र्यांची नियुक्ती होत असते। मात्र झिरवाळ साहेब, तुम्ही हिंगोलीला अल्प म्हणालात, मागास म्हणालात। हिंगोलीचं पालकमंत्रीपद तुम्हाला शिक्षा वाटते का? कदाचित म्हणूनच अजितदादांना जाब विचारण्याची भाषाही करताय, पण तुम्ही जाब विचारण्याआधी अजितदादाच तुमची शाळा घेणार आहेत। असं काही होणार नाही। मी त्यांना विचारीन, दर मंगळवारी आमची मीटिंग असते, अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं असेल तर ते योग्य नाही। मी त्यांच्याशी चर्चा करून काय गैरसमज झालेला असेल तर तो दूर करेन। झिरवाळांनी हिंगोलीत ठोकलेलं भाषण महायुतीच्या सर्व नेत्यांपर्यंत पोहोचलं आणि सगळ्यांनी त्यांचे कान टोचायला सुरुवात केली। असं कोणता जिल्हा गरीब आहे, कोणता जिल्हा श्रीमंत आहे, मी गरीब आहे असं म्हणण्याचं अजिबात कारण नाही। ते सिनियर आहेत, खरं म्हणजे मोठे पदावर राहिलेले आहेत, त्यांनी असं बोलू नये। कुठलाही जिल्हा गरीब श्रीमंत या ठिकाणी नाही आहे। उगाच काहीतरी बोलून असंतोष निर्माण करायचा, गरीब श्रीमंत असं काहीतरी बोलायचं, संबंधित बोलायचं, मला वाटतं झिरवाळ साहेब हुशार आहेत, त्यांनी असं बोलू नये। आता स्वतःला गरीब म्हणून घेणाऱ्या नरहरी झिरवाळांनी निवडणूक लढताना किती संपत्ती जाहीर केली होती त्यावर एक नजर टाकूया। नरहरी झिरवाळांचं वार्षिक उत्पन्न 35,42,800 रुपये इतकं आहे। नरहरी झिरवाळांच्या पत्नीचं वार्षिक उत्पन्न 14,80,000 रुपये इतकं आहे। झिरवाळांची जंगम मालमत्ता 73,94,396 रुपये इतकी आहे, तर झिरवाळांच्या पत्नीची मालमत्ता 9,61,380 रुपये। झिरवाळ दाम्पत्याची स्थावर मालमत्ता 2,01,00,000 रुपये, तर झिरवाळ दाम्पत्याच्या नावानं कर्ज आहे 89,22,000 रुपये। नरहर झिरवाळ यांना गरीब म्हणणं म्हणजे हा गौतम अडाणीचा अपमान बरं का? ते गरीब वगैरे काही नाही। गेल्या काही दिवसातलं विशेषतः हे तुमच्याच भागातले आहेत, समोर कुठेतरी मोलमजुरी करत होते असं त्यांनी एक भाषण त्यांचं मी ऐकलेलं आहे विधिमंडळात। समोरच्या कुठल्या तरी एका इमारतीत ते मोलमजुरी करत होते। सर, मराठी भाषेला त्यांना शरद पवार साहेबांनी असं इतक्या शिखरावर नेलं आणि त्यांनी शरद पवार साहेबांच्या पाठीतच खंजीर खुपसलं। हे गरिबाचं लक्षण नाही। आता सगळेच तुटून पडतायत म्हटल्यावर झिरवाळांना सारवासारव करण्याशिवाय पर्याय नव्हता। तसा मागास जिल्हा म्हणून बघितला जातो। महाराष्ट्रात जिथं कुठं औद्योगिक वसाहती किंवा औद्योगिक क्षेत्र नाही असा जिल्हा कोणता तर हिंगोली सांगितलं जातं। पाण्याच्या संदर्भात, सिंचनाच्या संदर्भात सुद्धा सगळ्यात कमी व्यवस्था असलेला जिल्हा म्हणजे हिंगोली सांगितलं जातं। तर मग अशा गरीब जिल्ह्यात मला गरीबाला पालकमंत्री केलं याचा अर्थ मी ते टोचून नाही बोललो का ते चॅलेंज माझ्यावर दिलंय, तर त्याच्यासाठी पालकमंत्री पदावरून कोकणात असेल, इतर ठिकाणी असेल, नाराजी व्यक्त केली। अशी काही झिरवाळ साहेबांची नाराजी आहे? माझी कधीही नाराजी राहणार नाही। झिरवाळ आणि नाराजी हे सूत्रच कधी जमलेलं नाही।
पालकमंत्रीपदाचं अर्थकारण काय असतं ते थोडक्यात समजून घेऊया. प्रत्येक जिल्ह्याच्या विकासासाठी 1972 पासून जिल्हा नियोजन समितीची स्थापना करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीचं अध्यक्षपद पालकमंत्र्याकडे असतं. गेल्या वर्षी डीपीडीसीच्या निधीचा आकडा 18,165 कोटी होता. या निधीच्या आकड्यात 20% वाढ करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती निवारण असो किंवा शासकीय योजना, पालकमंत्री हा केंद्रस्थानी असतो. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि तत्सम अधिकाऱ्यांवर पालकमंत्र्यांचं नियंत्रण असतं. पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा मुख्यमंत्रीच असतो. आता झिरवाळची पालकमंत्री म्हणून एवढे अधिकार तुम्हाला मिळालेत, ते वापरा आणि तुम्हाला गरीब वाटणाऱ्या हिंगोलीला श्रीमंत करून दाखवा. आणि जिल्हा श्रीमंत करताना तुमची श्रीमंती किती वाढणार याकडे विरोधक लक्ष ठेवून असतीलच. बाकी हिंगोलीचे पालकमंत्री म्हणून चांगल्या कामगिरीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत तुमचा जो क्लास घेतला जाणार आहे त्यासाठी बेस्ट ऑफ लक. माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.